हां, कोणता टॉपिक आपण पाहतोय? एस ब्लॉक एलिमेंट्स. आणि एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये आपण लास्ट लेक्चरला कंपाऊंड्स ऑफ अल्कान अर्थ मेटल हा पॉईंट आपण कंप्लीट केला होता. आणि याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहत होतो. किती क्वेश्चन्स आपले कंप्लीट झाले होते? 5. बरोबर. हां, 6 नंबर क्वेश्चन पहा. प्रॉपर्टी ऑफ अल्कान अर्थ मेटल दॅट इन्क्रीजेस with their atomic number. Property of alkaline earth metal that increases with their atomic number. म्हणजे अल्कलाइन अर्थ मेटलचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे, डाऊन द ग्रुप का होतो? इन्क्रीज होतो आहे. मग कोणती अशी प्रॉपर्टी आहे की ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाल्यानंतर इन्क्रीज होते? अशी कोणती प्रॉपर्टी आहे? बघा, फर्स्ट प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी ऑफ देअर हायड्रॉक्साईड इन वॉटर. बरोबर आहे का? ही म्हणजे हायड्रॉक्साईडची प्रॉपर्टी इन्क्रीज होते. बरोबर आहे का? बघा, चला मी तर लिहितो फर्स्ट हा हायड्रॉक्साईड कोणता? BeOH ट्वाईस. त्यानंतर आहे MgOH ट्वाईस. त्यानंतर नेक्स्ट आहे CaOH ट्वाईस. त्यानंतर आहे SrOH ट्वाईस. आणि लास्ट आहे BaOH ट्वाईस. सांग बरोबर आहे का? बरोबर आहे. सोल्युबिलिटी ऑफ देअर हायड्रॉक्साईड इन वॉटर. सेकंड बरोबर आहे का सांगा? सोल्युबिलिटी ऑफ देअर सल्फेट्स इन वॉटर. हे बरोबर नाही, उलट कमी कमी होईल ना, ती इन्क्रीज नाही होणार, कमी कमी होणार. आयोनायझेशन एनर्जी काय होते? इन्क्रीज होते का डाऊन द ग्रुप? नाही, डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एनर्जी कमी होते, म्हणजे हे पण बरोबर नाही आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज होते का डाऊन द ग्रुप? नाही, उलट डिक्रीज होते. म्हणजे कोणता बरोबर आहे सांगा? एच बरोबर आहे आपला. ओके, पुढे पहा क्वेश्चन नंबर 7. The solubility in water of sulfates down the group is. त्यांनी ऑलरेडी ऑर्डर दिलेली आपल्याला बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम. दिस इज ड्यू टू, ही कशामुळे आहे? सोल्युबिलिटी इन वॉटर ऑफ सल्फेट्स डाऊन द ग्रुप इज. सल्फेटची दिली तुम्हाला ती सल्फेट्स. सल्फेट्स बेरिलियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, SR सल्फेट, स्ट्रॉन्टियम सल्फेट अँड लास्ट बेरियम सल्फेट. तर ही ऑर्डर आहे सल्फेटची, त्यांनी दिले पण ही सल्फेटची ऑर्डर आहे. तर ही कशामुळे आहे ते तुम्हाला विचारलं आहे. हां, फर्स्ट रिझन काय दिलं आहे? डिक्रीज लॅटिस एन्थॅल्पी. इकडून इकडे जाताना लॅटिस एन्थॅल्पी कमी कमी होत जाते. लॅटिस एन्थॅल्पी उलट काय होते? इकडं इन्क्रीज होते. बघा, बॅरियम कसा आहे रे? लार्ज आहे ना. बॅरियम कसा आहे? लार्ज कॅटायन. SO4 सुद्धा कसा आहे? लार्ज अनायन. म्हणजे पहा, दोन्ही सेम साईजचे आहेत. दोन्ही सेम साईज असतील तर लॅटिस एन्थॅल्पी जास्त असते. उलट इकडे इन्क्रीज होते लॅटिस एन्थॅल्पी, कमी नाही होत. याचा आता फर्स्ट करेक्ट नाही आहे. बी बघा. हां, पलीकडून जा. हाय हीट ऑफ सॉल्वेशन फॉर स्मॉलर आयन्स लाईक Be2+. हाय हीट ऑफ सॉल्वेशन फॉर स्मॉलर आयन्स लाईक Be2+. बरोबर आहे का? हाय हीट ऑफ सॉल्युशन बरोबर आहे. सॉल्वेशन म्हणजे काय सांगा आधी? हायड्रेशन. तुम्हाला माहिती आहे हायड्रेशन एन्थॅल्पी कॉन्सेप्ट आपण पाहिलं आहे ना. बघा, H2O याच्यामध्ये काय करा तुम्ही? B2+ टाका. स्मॉल साईज आहे ना, स्मॉल साईज कॅटॅयन तुम्ही टाकला तर ही जी प्रोसेस आहे ती म्हणजे सॉल्वेशन प्रोसेस आहे. पण वॉटर जर असेल ना हे सॉल्वंट तर त्याला आपण हायड्रेशन होतं. याचा अर्थ हायड्रेशन हा कॉन्सेप्ट सॉल्वेशनच आहे. येते का लक्षात? सॉल्वेशन आहे, ही प्रोसेस सॉल्वेशन आहे, परंतु वॉटर असल्यामुळं आपण हायड्रेशन म्हणतो. बरोबर आहे का सांगा? B2+ डिझॉल्व केल्यानंतर हाय हीट ऑफ सॉल्युशन. बरोबर आहे ना? हाय हीट ऑफ हायड्रेशन. कारण पहा, स्मॉल कॅटायन जर तुम्ही ॲड केला तर जास्त वॉटर मॉलिक्यूल त्याला अट्रॅक्ट होणार आणि जास्त एनर्जी रिलीज होणार. याचा अर्थ हाय हीट ऑफ सॉल्युशन. म्हणजे बरोबर आहे बी ऑप्शन. पुढे पहा क्वेश्चन नंबर 8. द करेक्ट ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग थर्मल स्टॅबिलिटी ऑफ K2CO3, MgCO3, CaCO3 अँड BeCO3. ह्या वर्षी विचारलेला क्वेश्चन JEE मेन्स 2021 घेतला आहे आपण पाठीमागं. 2021ला एक क्वेश्चन विचारला होता. तो क्वेश्चन आपण याच्या आधी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. हा पण एक क्वेश्चन विचारला होता, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. सांग विच ऑप्शन इज करेक्ट? आता मला सांगा, याच्यामध्ये तुम्हाला 4 कार्बोनेट दिलेत. बरोबर, कोणकोणते कार्बोनेट दिलेत बघा. तर फर्स्ट कार्बोनेट कोणतं दिलं तुम्हाला? K2CO3. फर्स्ट कार्बोनेट आहे K2CO3.
त्यानंतर सेकंड कार्बोनेट आहे MgCO3, त्यानंतर थर्ड कार्बोनेट आहे CaCO3 आणि लास्ट कार्बोनेट आहे BeCO3 आणि तुम्हाला सर्व ज्या ऑर्डर दिल्या आहेत त्या सर्व इन्क्रीजिंग ऑर्डर दिलेले आहेत, बरोबर. याचा अर्थ असा तुम्हाला इथं पहिला कार्बन दिलेला आहे की जो लेस स्टेबल असणार आहे. मग आता लेस स्टेबल बघा, तुम्हाला इथं के दिसतोय, के हा काय असतो, अल्कली मेटल असतो. AM कार्बोनेट आहे हा अल्कली मेटल कार्बोनेट. हा कोणता आहे सांगा, AEM कार्बोनेट आहे, अल्कलाइन अर्थ मेटल कार्बोनेट. मॅग्नेशियम आहे ना, इथं बघा काय आहे, कॅल्शियम आहे, अल्कलाइन अर्थ मेटल कार्बोनेट. इथं काय आहे, बेरिलियम, अल्कलाइन अर्थ मेटल कार्बोनेट. कोणते कार्बोनेट मोर स्टेबल असतात, अल्कली मेटलचे की अल्कलाइन अर्थ मेटलचे? कोणते कार्बोनेट मोर स्टेबल असतात, अल्कली मेटलचे कार्बोनेट मोर स्टेबल असतात, अल्कली मेटलचे. याचा अर्थ हा तर कसा असणार, मोर स्टेबल. याचा अर्थ हा पहिला इथे येणार K2CO3, हा मोर स्टेबल आहे. आता लेस स्टेबल, सर्वात लेस स्टेबल ह्या तिन्हीमध्ये एक आहे, कारण हे अल्कलाइन अर्थ मेटलचेच राहिलेले. आता बघा मी तुम्हाला सांगतो, कार्बोनेटची स्टॅबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल ॲटॉमिक नंबर असते. मला सांग ॲटॉमिक नंबर जास्त कोणाचा आहे, मॅग्नेशियमचा, कॅल्शियमचा की बेरिलियमचा? कॅल्शियमचा जास्त आहे, म्हणजे हा मोर स्टेबल आहे ह्या तिन्हीमध्ये. याचा अर्थ हा कसा आहे, लेस स्टेबल आहे ना, मग तो आपण स्टार्टिंगलाच लिहायचं. जो लेस स्टेबल आहे तो स्टार्टिंगला. त्याच्यानंतर याच्यानंतर कोण येईल, Mg येईल ना, MgCO3 येणार आणि याच्यानंतर हा येणार कॅल्शियम. अशी ऑर्डर तुम्हाला कुठे दिसते बघा. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. समजलं सर्वांना? बा दोघांचं कॉम्बिनेशन करून दिले तुम्हाला, अल्कली मेटलचे कार्बोनेट प्लस अल्कलाइन अर्थ मेटलचे कार्बोनेट. पुढे क्वेश्चन नंबर 9 बघा. विच कंपाऊंड विल शो द हायेस्ट लॅटिस एनर्जी? कोणत्या कंपाऊंडची लॅटिस एनर्जी हायेस्ट आहे? लॅटिस एनर्जी मला सांगा जास्त कधी असते? मी तुम्हाला सांगितलं आहे, जेव्हा दोन इक्वल साईजच्या येतात ना त्यावेळेस लॅटिस एनर्जी जास्त असते. एकतर ही साईज किंवा मग अशी साईज पाहिजे तर लॅटिस एनर्जी जास्त. असा कोणता दिसतो कंपाऊंड तुम्हाला सांगा, कोणता? बरोबर आहे, NaF. सी ऑप्शन इज करेक्ट. पुढं क्वेश्चन नंबर 10 बघा. विच ऑफ दी फॉलोइंग हॅज लार्जेस्ट सोल्युबिलिटी इन वॉटर? लार्जेस्ट सोल्युबिलिटी म्हणलं आहे, याचा अर्थ जास्त सोल्युबल व्हायला पाहिजे. जास्त सोल्युबल कधी होतो रे? जास्त सोल्युबल असा होणार ना जर स्मॉल कॅटायन लार्ज ॲनायन असेल किंवा मग काय असेल, स्मॉल ॲनायन लार्ज कॅटायन, तेव्हा तो मोर सोल्युबल असतो. याचा अर्थ लार्ज सोल्युबिलिटी असते, मोर सोल्युबल. मग असा कोणता कंपाऊंड तुम्हाला तिथे दिसतोय? जसं असं डिस्ट्रीब्युशन आहे. मला सांग आता सगळीकडे OH आहे, बरोबर ना? OHची साईज कशाची सांगा, छोटी. OH निगेटिव्ह, छोटा आहे OH. मग त्याच्या शेजारी कॅटायन पण तुमचा छोटाच पाहिजे तर मोर सोल्युबल होईल. सॉरी याच्या शेजारी कॅटायन कसा पाहिजे तुमचा, लार्ज पाहिजे. हा तुमचा काय आहे, OH आहे. OHवरती चार्ज निगेटिव्ह असतं आणि OHची साईज छोटी असते. चला मग इथं शेजारी कॅटायन कसा पाहिजे, मोठा पाहिजे. मग सांग लार्ज साईज कोणाची आहे, बॅरियमची. म्हणजे सी ऑप्शन इज करेक्ट. समजलं सर्वांना? चला एक क्वेश्चन मी तुम्हाला देतो जो की आत्ता आपल्याला विचारला होता JEE मेन्स 2021 लिहून घ्या तिथे क्वेश्चन, कुठे जागा असेल तर. अमॉंग दी सल्फेट्स ऑफ, क्वेश्चन आहे ह्या वर्षी विचारलेलं क्वेश्चन आहे. अमॉंग दी सल्फेट्स, among the sulfates of alkaline earth metal, among the sulfates of alkaline earth metals, the solubilities of BeSO4 and MgSO4, BeSO4 and MgSO4 in water respectively, in water respectively are ऑप्शन ए आहे पुअर अँड पुअर. बी ऑप्शन आहे पुअर अँड हाय.
ऑप्शन सी आहे हाय अँड पुअर आणि डी आहे हाय अँड हाय. हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला विचारला होता JEE मेन्स 2021. चला तुम्हाला काय विचारलं आहे बा, याची सॉल्युबिलिटी आणि याची सॉल्युबिलिटी वॉटरमध्ये विचारले. पुअर म्हणजे काय, कमी, याचा अर्थ लेस सॉल्युबल, आणि हाय म्हणजे मोर सॉल्युबल. मग सांगा BaSO4 कसा असेल आणि MgSO4 कसा असेल वॉटरमध्ये, ते फक्त विचारले. BaSO4 हाय म्हणजे पहिला ऑप्शन तर गेला, दुसरा ऑप्शन पण गेला, कारण तिथं पोर लिहिलं आहे. म्हणजे BaSO4ला तर हाय पाहिजे ना, कारण बी कसा आहे सांगा, छोटा आहे, आणि SO4 कसा आहे, लार्ज आहे. म्हणजे हा तर मोर सोल्युबल पाहिजे. याचा अर्थ पहिले दोन तर गेले. सी आणि डी मध्ये सांगा. सी मध्ये बघा हाय नंतर पुअर आहे आणि इथं हाय नंतर परत हाय. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, कोणता? बरं ठीक आहे, मला सांगा. पहा इथं तुमचा काय आहे, बेरिलियम आहे स्मॉल साईजचा आणि SO4 आहे लार्ज साईजचा. बॅरियम कसा आहे रे, बॅरियम लार्ज आहे ना, आणि SO4 पण कसा आहे, लार्ज. पहा नीट लक्षात, हा आहे तुमचा बेरिलियम आणि हा आहे SO4. इथं काय आहे, BA साईज इन्क्रीज होत गेले आणि हा आहे SO4. हां हे दिलं असतं ना तुम्हाला तर काय आलं असतं, पोअर आलं असतं. पण याच्या खालचाच तुम्हाला दिला आहे, बीच्या खालचाच तुम्हाला दिला आहे MG पण कसं असणार आहे, छोटंच असणार आहे ना, एवढं असणार आहे का लार्ज, याच्या इतका नाही. याचा अर्थ MGची साईज पण काय गेले, बेरिलियम तर लगेच MG आहे, एवढी पण काही जास्त साईज नसणार आहे त्याचे, म्हणजे साईज छोटीच आहे MGची. याचा अर्थ हाय अँड हाय, हा ऑप्शन करेक्ट आहे. हां तुम्हाला जर समजा हा इथं काय दिला असता, तुम्हाला समजा MgSO4च्या ठिकाणी समजा तुम्हाला हा दिला असता BaSO4, तर ॲन्सर काय आलं असतं, हाय अँड पुअर हे ॲन्सर आलं असतं. ओके, कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ते सांगा. डी ऑप्शन इज करेक्ट. चला आपण आता न्यू पॉईंट पाहूया. पहा न्यू पॉईंट आहे anomalous behavior of beryllium. Anomalous behavior of beryllium. बेरिलियमचं anomalous behavior BE. बेरिलियमचं anomalous behavior आपण पाहतोय. पहा अल्कलाइन अर्थ मेटल्स मी इथे लिहितोय, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड बेरियम. तर बेरिलियमच्या प्रॉपर्टी वेगळ्या आहेत आणि ह्या चारींच्या प्रॉपर्टी एकसारख्या आहेत. यालाच आपण ॲनॉमलस बिहेवियर असं म्हणतोय. बघा हे सर्व एकाच ग्रुपमध्ये असूनसुद्धा बेरिलियमच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत आणि ह्या चारींच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. बेरिलियम पहा यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना त्याच बेरिलियमच्या पाहिजे होत्या प्रॉपर्टीज, परंतु तसं नाही झालेलं. मग का नाही तसं, याचा अर्थ बेरिलियम काय करतोय, ॲनॉमलस बिहेवियर शो करतोय. मग पहा रिझन काय देतं, वाय बेरिलियम शोज ॲनॉमलस बिहेवियर. बेरिलियम ॲनॉमलस बिहेवियर का शो करतो, तर त्याचे काही रिझन्स आहेत. पहा फर्स्ट रिझन आहे स्मॉल साईज. पहा बेरिलियमची साईज कशी सांगा, स्मॉल, कारण डाऊन जे ग्रुप काय होतं साईज इन्क्रीज. याचा अर्थ स्मॉल साईजचा कोण आहे, बेरिलियम. त्यानंतर सेकंड आहे हाय आयोनायझेशन एन्थाल्पी अँड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. बघा तुम्ही आयोनायझेशन एन्थाल्पी डाऊन द ग्रुप काय होते, कमी होत जाते. याचा अर्थ जास्त याचे आहे हाय आयोनायझेशन एन्थाल्पी. सेम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पण डाऊन द ग्रुप जेव्हा तुम्ही जाता तेव्हा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होत जाते. याचा अर्थ मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे, बेरिलियम. म्हणजे हाय आयोनायझेशन एन्थाल्पी, हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. त्यानंतर 3 आहे
हाय पोलरायझिंग पॉवर. थर्ड रिझन हाय पोलरायझिंग पॉवर. पोलरायझिंग पॉवर याचा अर्थ असतो चार्ज अपॉन रेडियस हा रेशो. चार्ज अपॉन रेडियस ह्या रेशोला पोलरायझिंग पॉवर म्हणतात. आणि ही पोलरायझिंग पॉवर बेरिलियमची कशी आहे सांगा, जास्त आहे, हाय. आणि 4 नंबर आहे ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. बेरिलियमच्या केसमध्ये डी ऑर्बिटल नाही आहे, कारण याच्यामध्ये फक्त 2 शेल येतात. बेरिलियमचं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं ना तर हे असं येतं 1s2 2s2. पहा याच्यामध्ये किती शेल्स आहेत रे, 2च. 2 शेल आहेत म्हणजे याच्यामध्ये फक्त 2च ऑर्बिटल आहेत, एस आणि पी. डी ऑर्बिटल आहे का, नाही. बाकीच्या केसेसमध्ये काय आहे, डी ऑर्बिटल आहे. मग तुम्हाला विचारू शकतात, जे मेन्समध्ये क्वेश्चन येऊ शकतो, बेरिलियम शोज ॲनॉमलस प्रॉपर्टीज ड्यू टू. मग तुम्हाला किंवा असं विचारतील, बेरिलियम शोज ॲनॉमलस प्रॉपर्टीज, विच ऑफ दी फॉलोइंग इज इनकरेक्ट, विच ऑफ दी फॉलोइंग इज करेक्ट, असं पण विचारतील. त्यासाठी तुम्हाला इथं काय पण देतील, समजा इथं लो दिलं, लो नीट लक्षात, इथं लो दिलं आणि हे 4 ऑप्शन दिले, सांगा ABCD, विच ऑफ दी फॉलोइंग इज इनकरेक्ट. लो पोलरायझिंग पॉवर हे स्टेटमेंट त्यांचं कसं आहे, इनकरेक्ट आहे. येतं लक्षात. ॲक्च्युली पोलरायझिंग पॉवर कशी त्याची, हाय. किंवा देतील प्रेझेन्स ऑफ डी ऑर्बिटल असं पण देतील ते. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक पॉईंट प्रत्येक सेंटेन्स माहीत असायला पाहिजे, ठीक आहे. तर ह्या 4 रिझनमुळं बेरिलियम ॲनॉमलस प्रॉपर्टीज शो करतो आहे. आता कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या बेरिलियम आणि अदर अल्कलाइन अर्थ मेटलच्या डिफरंट आहेत. पहा याच्यामध्ये आपण 2 कॉलम करूया. फर्स्ट कॉलममध्ये आपण लिहा बेरिलियम आणि सेकंड कॉलममध्ये लिहू आपण अदर अल्कलाइन अर्थ मेटल्स. बघा आता प्रॉपर्टीज. तर याच्यामध्ये पहा फर्स्ट प्रॉपर्टी आहे, फर्स्ट प्रॉपर्टी बेरिलियम हॅज हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. बेरिलियम हॅज हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. पहा बेरिलियमचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसा आहे, हाय. बाकीच्यांचे कसे आहेत, लो मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. बेरिलियमचा एकट्याचाच हाय, बाकीच्यांचे लो आहेत. त्यानंतर पहा सेकंड बेरिलियम डज नॉट एक्झिबिट कोऑर्डिनेशन नंबर, CN लिहितो फक्त शॉर्टमध्ये, कोऑर्डिनेशन नंबर मोर दॅन 4 ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. नीट लक्षात. बेरिलियमचा कोऑर्डिनेशन नंबर हा कधीही 4पेक्षा जास्त नसतो, मॅक्झिमम 4 आहे. आणि बाकीच्यांचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे म्हणजे मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम यांचं किती आहे, मोर दॅन 4. यांचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, कोऑर्डिनेशन नंबर मोर दॅन 4. कारण यांच्याकडे काय आहे, डी ऑर्बिटल आहे, याच्याकडे डी ऑर्बिटल नाही आहे. त्याच्यामुळे याचा मॅक्झिमम कोऑर्डिनेशन नंबर काय बघा मला सांग. बेरिलियमची व्हॅलन्सी किती आहे रे, 2 व्हॅलन्सी. तो 2 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो, अजून तयार करू शकतो हा, पण मॅक्झिमम अजून किती तयार करेल, तर अजून 2 तयार करेल. अजून किती, 2 म्हणजे टोटल किती, 4 पेक्षा तो एकही बॉन्ड जास्त करू शकत नाही आता, कारण याच्याकडे डी ऑर्बिटलच नाही आहे. डी ऑर्बिटल असताना तर 4 पेक्षा अजून त्याने बॉन्ड तयार केले असते. ॲक्च्युअली व्हॅलन्सी त्याची 2च आहे, पण हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतो कारण त्याचा ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. मग इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतो, किती इलेक्ट्रॉनचे पेअर अजून तो ॲक्सेप्ट करू शकतो, 2. त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे तो 2 बॉन्ड तर 101% तयार करणारच, पण त्याचं ऑक्टेट कंप्लीट नसल्यामुळे तो अजून 2 इलेक्ट्रॉनचे पेअर घेऊ शकतो, ॲक्सेप्ट करू शकतो, पण 2च करू शकतो, 2पेक्षा जास्त नाही, कारण याच्याकडे डी ऑर्बिटल नाही आहे. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 4पेक्षा जास्त कधीच नसतो, बाकी त्यांचा 4पेक्षा जास्त असू शकतो. त्यानंतर पहा नेक्स्ट पॉईंट, थर्ड पॉईंट आहे दिस इज बेरिलियम ऑक्साईड अँड दिस इज बेरिलियम हायड्रॉक्साईड. पहा BeO म्हणजे काय, बेरिलियम ऑक्साईड, BeOH म्हणजे बेरिलियम हायड्रॉक्साईड. हे जे ऑक्साईड हायड्रॉक्साईड असतात ना बेरिलियमचे, ते असतात ॲम्फोटेरिक. हे कसे असतात, ॲम्फोटेरिक असतात. हे असतात ॲम्फोटेरिक याचा अर्थ हा ॲसिड आणि बेससोबत सुद्धा रिॲक्ट होऊ शकतो, पण बाकीच्यांचे तसे नसतात. बाकीच्यांचे फक्त आणि फक्त बेसिक असतात. कसे असतात, फक्त बेसिक. याच्या एकट्याचेच फक्त काय असतात, ॲम्फोटेरिक. बाकीच्या सगळ्यांचे बेसिक असतात.
त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट आहे 4 नंबर आहे बेरिलियम फॉर्म फ्लोरो कॉम्प्लेक्सेस बेरिलियम फॉर्म फ्लोरो कॉम्प्लेक्सेस. बेरिलियम हा फ्लोरो कॉम्प्लेक्स तयार करू शकतो. याचा अर्थ BeF4 2- दिस इज कॉल्ड बेरिलियम फ्लोरो कॉम्प्लेक्स. पहा बेरिलियम हा एकटाच आहे की तो फ्लोरो कॉम्प्लेक्स तयार करू शकतो BeF4 2-. बाकीचे डू नॉट फॉर्म, बाकीचे तयार करत नाहीत. डू नॉट फॉर्म फ्लोरो कॉम्प्लेक्सेस. हे बाकीचे फ्लोरो कॉम्प्लेक्सेस तयार करत नाही आहेत, हा एकटाच फक्त तयार करतो. पहा पहिल्या 4 प्रॉपर्टीज बघा एकदा. बेरिलियम हॅज हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट दॅन दी अदर अल्कलाइन अर्थ मेटल्स, म्हणजे बाकीच्यांची लो असतात. बेरिलियम डज नॉट एक्झिबिट इट्स कॉर्डिनेशन नंबर मोर दॅन 4. अदर अल्कली मेटल्स एक्झिबिट इट्स कॉर्डिनेशन नंबर मोर दॅन 4. Oxides and hydroxides of beryllium are amphoteric, while oxides and hydroxides of other alkaline earth metals are basic. Next point, beryllium form fluorocomplexes like BeF4 2-. Other alkaline earth metals do not form fluorocomplexes. ह्या झाल्या 4 प्रॉपर्टीज की ज्या बेरिलियमच्या वेगळ्या आहेत इतरांपेक्षा. पाहता त्यानंतर आहे नेक्स्ट 5 नंबर. नेक्स्ट आहे नेक्स्ट BeCl2. तर BeCl2 याचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं BeCl2चं, तर हे स्ट्रक्चर कसं आहे? BeCl2 इज क्लोरो ब्रिज स्ट्रक्चर. तर BeCl2चं स्ट्रक्चर कसं आहे? क्लोरो ब्रिज स्ट्रक्चर आहे. यांचं स्ट्रक्चर तसं नाही आहे, क्लोरो ब्रिज स्ट्रक्चर. आता क्लोरो ब्रिज स्ट्रक्चर म्हणजे काय? हे पाठ्यामागे आपण दाखवलं होतं पहा. BeCl2 हा पॉलिमेरिक चेन स्ट्रक्चर आणि डायमर ह्या दोन्ही फॉर्ममध्ये करतो. म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये असताना पॉलिमेरिक चेन स्ट्रक्चर आणि गॅस फेजमध्ये असताना म्हणजेच वेपर फेजमध्ये असताना डायमेरिक फॉर्म शो करतो. तसं हे करत नाही आहेत अल्कलाइन अर्थ मेटल्स. त्यानंतर बघा नेक्स्ट बेरिलियम कार्बाईड म्हणजेच Be2C. बेरिलियम कार्बाईडचा फॉर्म्युला काय? Be2C. जर बेरिलियम कार्बाईडची रिएक्शन नीट बघा, Be2C म्हणजे बेरिलियम कार्बाईड. दिस इज कॉल्ड बेरिलियम कार्बाईड. बेरिलियम कार्बाईडची रिएक्शन जर तुम्ही वॉटरसोबत केली तर एक हायड्रोकार्बन तयार होतो. बघा 4H2O. बेरिलियम कार्बाईडची रिएक्शन जर तुम्ही वॉटरसोबत जर केली तर हा हायड्रोकार्बन तयार होतो. कोणता? CH4 प्लस काय तयार होतो? BeOH ट्वाईस, म्हणजे बेरिलियम हायड्रोक्साईड तयार होतो. किती तयार होतं ते? 2. कोणतं तयार झालं इथं? काय तयार झालं इथं? मिथेन तयार झाला. पण बाकीचे जे आहेत ते काय तयार करत नाहीत? मिथेन तयार करत नाहीत. डो नॉट फॉर्म मिथेन. हे काय तयार करतात मग? हे ॲसिटिलिन तयार करतात. हे काय तयार करतात? ॲसिटिलिन. फॉर्म ॲसिटिलिन. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ॲसिटिलिन? ॲसिटिलिनचं स्ट्रक्चर काय? CH ट्रिपल बॉन्ड CH हे तयार करतात. बघा एक एक्झाम्पल बघा. समजा आपण घेऊया कॅल्शियम कार्बाईड. जसा याचा आपण कार्बाईड घेतला तसा आपण कॅल्शियमचा घेऊया, म्हणजे अदर अल्कलाइन अर्थ मेटलचा. कॅल्शियम कार्बाईड प्लस वॉटर H2O ट्वाईस H2O गिव्स कंपाऊंड बघा कोणता तयार होतो? C2H2 तयार होतो प्लस CaOH ट्वाईस तयार होतो. मला सांगा C2H2 म्हणजे कोणता कंपाऊंड आहे? हा C2H2 म्हणजे कोणता कंपाऊंड आहे? 2 कार्बन 2 हायड्रोजन म्हणजेच काय? CH ट्रिपल बॉन्ड CH. म्हणजेच काय सांगा? इथाईन ॲसिटिलिन. म्हणजे बघा बेरिलियमचा कार्बाईड काय तयार करतोय? मिथेन तयार करतोय, अल्केन तयार करतोय. परंतु बाकीच्यांचे जे हायड्रेट्स आहेत कॅल्शियमचे, मॅग्नेशियमचे, स्ट्रॉन्टियमचे, ते हायड्रेट मात्र काय तयार करतात? ॲसिटिलिन तयार करतात. एकच अल्केन तयार करतोय, बाकीचे ॲसिटिलिन तयार करतायत. म्हणजे अल्काइन तयार करतात, एकच अल्केन तयार करतोय. त्यानंतर आहे याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे बेरिलियम बेरिलियम फॉर्म कोव्हॅलंट कंपाऊंड. बेरिलियम कोणता कंपाऊंड तयार करतो? कोव्हॅलंट कंपाऊंड तयार करतो. बाकीचे आयनिक कंपाऊंड तयार करतात. बाकीचे कोणते कंपाऊंड तयार करतात? आयनिक कंपाऊंड तयार करतात. बेरिलियम एकटाच कोणता कंपाऊंड तयार करतोय? कोव्हॅलंट कंपाऊंड.
बॉन्ड नाही, कोव्हॅलंट कंपाऊंड तयार करतो आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट आहे बेरिलियम. बेरिलियम डज नॉट रिॲक्ट्स विथ वॉटर. बेरिलियम डज नॉट रिॲक्ट्स विथ वॉटर. बेरिलियम हा वॉटरसोबत रिएक्शन करत नाही आहे. डज नॉट रिॲक्ट्स विथ वॉटर. कालच आपण पाहिलं होतं बेरिलियमला तुम्ही वॉटरसोबत ठेवा, कोल्ड वॉटर असो किंवा हॉट वॉटर असो, तो रिएक्शन अजिबात करत नाही आहे. याचा अर्थ बेरिलियमची रिएक्शन वॉटरसोबत होतच नाही आहे. बाकीच्यांची रिएक्शन वॉटरसोबत होते. कुठलाही घ्या तुम्ही, फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम घेतला तर मॅग्नेशियमचे रिएक्शन वॉटरसोबत होते. H2O ट्वाईस H2 काय तयार होईल सांगायचं, मॅग्नेशियम हायड्रोक्साईड तयार होईल, MgOH ट्वाईस प्लस H2 हा कंपाऊंड तयार होईल. बघा बाकीचे अल्कलाइन अर्थ मिळेल काय होतात, वॉटरसोबत कंबाईन होत आहेत, बेरिलियम वॉटरसोबत कंबाईन होत नाही आहे. तर हे होते ॲनॉमलस प्रॉपर्टीज ऑफ बेरिलियम. बघा याच्यामध्ये एक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. क्वेश्चन बघा, फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, द कोव्हॅलंट अल्कलाइन अर्थ मेटल हॅलाइड. द कोव्हॅलंट अल्कलाइन अर्थ मेटल हॅलाइड X इज इक्वल टू क्लोरीन ब्रोमीन आयोडीन इज. मग सांग कोणता हॅलाइड हा कोव्हॅलंट आहे रे. ऑप्शन बघा, ए कोणता दिला आहे, BeX2 दिला आहे, BX2. बी आहे SrH2. सी ऑप्शन आहे CaX2 आणि डी आहे MgX2. हा क्वेश्चन बघा JEE मेन्स 2019मध्ये आला होता आणि विचारलं आपल्याला की कोणता कंपाऊंड हा कोव्हॅलंट आहे. बेरिलियमचे कंपाऊंड कसे असतात, कोव्हॅलंट असतात. लक्षात आता आपण प्रॉपर्टी बघितली होती की बेरिलियमचे कंपाऊंड्स हे कोव्हॅलंट असतात, बाकीच्यांचे कसे असतात, आयोनिक असतात. पुढे बघा नेक्स्ट, द एम्फोटेरिक हायड्रॉक्साईड इज. JEE मेन्स 2019मध्ये बघा कोणता हायड्रोक्साईड एम्फोटेरिक आहे, बेरिलियमचा, BeOH ट्वाईस. JEE मेन्स 2019ला आला होता. ओके चला एक क्वेश्चन मी तुम्हाला देतो की जो क्वेश्चन आत्ता आपल्याला विचारला होता JEE मेन्स 2021मध्ये. ओके 21मध्ये विचारला होता. घ्या क्वेश्चन, फाइंड दी. JEE मेन्स 2021मधला आहे, फाइंड दी टोटल नंबर ऑफ एम्फोटेरिक कंपाउंड्स. टोटल नंबर ऑफ एम्फोटेरिक कंपाउंड्स from following पहा खाली कंपाऊंड दिले होते, BeO BeOH ट्वाईस, SrOH ट्वाईस. हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला JEE मेन्स 2021मध्ये विचारला होता, म्हणजे जस्ट जी एक्झाम झाली ती. फाइंड द टोटल नंबर ऑफ एम्फोटेरिक कंपाउंड्स फ्रॉम द फॉलोइंग. दोनच कंपाऊंड आहेत ना, दोन. सांग कोणकोणते आहेत. एक आहे BeO बेरिलियमचा ऑक्साईड आणि दुसरा आहे बेरिलियमचा हायड्रॉक्साईड. एकदम सिंपल क्वेश्चन, एनसीईआरटी मला आयडेंटिटी विचारला होता. आपल्यामध्ये BeO कसा आहे सांगा, बॅरियम ऑक्साईड कसा आहे, आपल्याला काय विचारलं, एम्फोटेरिक विचारलं ना, कसा आहे, बेसिक आहे. काल आपण ऑर्डर लिहिली होती पहा, BeO फक्त कसा होता, एम्फोटेरिक, बाकीचे सगळे बेसिक होते ना, राहिलेले चार सगळे कसे आहेत, बेसिक आहेत. हा कसा आहे सांगा, बेसिकच आहे ना. SR स्ट्रॉन्टियम हायड्रॉक्साईड आहे, हा बेसिक आहे. हा फक्त बेरिलियमचे एम्फोटेरिक आहेत.
चला इथे पॉईंट आपण हा कंप्लीट केला कोणता ॲनॉमलस बिहेवियर ऑफ बेरिलियम. त्यानंतर पहा न्यू पॉईंट आहे डायगोनल रिलेशनशिप. diagonal relationship between beryllium and aluminium. चला मी इथे एक टेबल तयार करतोय बघा. ऑलरेडी आपल्याला हा टेबल पाठीमागं झाला होता. पहा मी इथं लिहितोय सेकंड पिरियड. कोणता पिरियड लिहिला मी इथं सेकंड पिरियड आणि इथं लिहितोय मी थर्ड पिरियड. पाठीमागं झालं आपल्याला हे थर्ड पिरियड. चला इथं लिहितो मी फर्स्ट ग्रुप. इथं लिहितो मी सेकंड ग्रुप, फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप आणि इथं लिहितो मी 13th ग्रुप. फर्स्ट ग्रुपमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत लिथियम, सोडियम. ग्रुप सेकंडमध्ये सांगा बेरिलियम, मॅग्नेशियम. 13मध्ये सांगा कोणकोणते आहेत बोरॉन, ॲल्युमिनियम. आणि डायगोनल रिलेशनशिप म्हणजे काय याचं डेफिनेशन आपण पाठीमागे पाहिली होती बघा. लिथियम जर तुम्ही हा एलिमेंट कन्सिडर केला तर डायगोनली ॲडजस्टंट एलिमेंट याचा कोणता हा डायगोनली आहे का सांगा नाही. हा डायगोनली आहे का नाही. मग डायगोनली ॲडजस्टंट एलिमेंट कोणता आहे मॅग्नेशियम. लिथियम मॅग्नेशियम डायगोनल रिलेशनशिप शो करतात. हे आपण अल्कली एलिमेंट्समध्ये बघितलं होतं. आता आपण हे बघतोय बेरिलियम, ॲल्युमिनियम. बेरिलियमचा डायगोनली ॲडजस्टंट एलिमेंट त्याच्यासोबत तो डायगोनल रिलेशनशिप शो करतोय. तसंच बोरॉनचा काय असेल सांगा सिलिकॉन. बोरॉन, सिलिकॉन. एक क्वेश्चन आहे वाय बेरिलियम अँड ॲल्युमिनियम शोज डायगोनल रिलेशनशिप. रिझन काय वाय बेरिलियम अँड ॲल्युमिनियम शोज डायगोनल रिलेशनशिप. तर बेरिलियम आणि ॲल्युमिनियम डायगोनल रिलेशनशिप शो का करतात तर याचे दोन रिझन्स आहेत. तर इथं फर्स्ट रिझन आहे सिमिलर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. बेरिलियमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे 1.5 आणि ॲल्युमिनियमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीसुद्धा तेवढीच आहे किती 1.5च आहे. त्यानंतर सेकंड रिझन पहा. सेकंड रिझन आहे नियरली सेम चार्ज अपॉन रेडियस रेशो. चार्ज अपॉन रेडियस रेशो याला तर आपण काय म्हणतो रे चार्ज अपॉन रेडियस रेशोला काय म्हणतात पोलरायझिंग पॉवर म्हणतात. याचा अर्थ बेरिलियम आणि ॲल्युमिनियमची पोलरायझिंग पॉवर नियरली कशी सांगा सेमच आहे. चला आपण इथं काढूया पोलरायझिंग पॉवर बेरिलियम आणि ॲल्युमिनियमची. चला बेरिलियमची आपण काढूया Be2+ इज इक्वल टू चार्ज अपॉन रेडियस. चार्ज बघा बेरिलियमवरती किती आहे रे 2 चार्ज आहे डिवायडेड बाय रेडियस. याची रेडियस किती आहे 31. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं जर तुम्ही 2ला 31 जर डिवाइड केलं तर काय येणार सांगा इथं 0.064 येणार. काय येणार इथं 0.064 येणार. त्यानंतर आता आपण काढूया ॲल्युमिनियमची. ॲल्युमिनियमवरती चार्ज नेहमी किती असतो रे 3 पॉझिटिव्ह चार्ज असतो. इथे इक्वल टू सांगा ॲल्युमिनियमचा चार्ज किती आहे 3 डिवायडेड बाय रेडियस. ॲल्युमिनियमची जी रेडियस आहे ती आहे 53.5 आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 3ला जर तुम्ही 53.5 जर डिवाइड केलं तर हे ॲन्सर येतं 0.056. सांगा याचं ॲन्सर बघा किती आलं 0.064 आलं आणि याचं किती आहे 0.056 आहे. म्हणजे ही पोलरायझिंग पॉवर आहे नियरली कशी सांगा सेमच आहे. आणि ह्या दोन रिझनमुळं बेरिलियम आणि ॲल्युमिनियम डायगोनल रिलेशनशिप शो करतायत. ह्या दोन रिझनमुळं. फर्स्ट रिझन आहे सिमिलर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि सेकंड रिझन आहे नियरली सेम पोलरायझिंग पॉवर मीन्स चार्ज अपॉन रेडियस रेशो. आता डायगोनल रिलेशनशिप याचा अर्थ दोघांमध्ये सिमिलॅरिटी आहे. डायगोनल रिलेशनशिप म्हणजे काय दोघांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत सिमिलर. एका कॉलममध्ये आपण लिहा बेरिलियम आणि एका कॉलममध्ये आपण लिहा ॲल्युमिनियम. दोघांच्या प्रॉपर्टीज एकसारख्याच.
पहा फर्स्ट प्रॉपर्टी काय पहा, फर्स्ट प्रॉपर्टी बेरिलियम not attacked by acids, not attacked by acids due to the formation of oxide film, due to the formation of oxide film on the surface. आता लक्ष द्या, याचा मिनिंग काय बघा. जर समजा तुम्ही एखाद्या बेरिलियमची रेशन जर तुम्ही एखाद्या ॲसिड सोबत करत असाल तर होतं काय बघा. पहिल्यांदा हा बेरिलियम आहे प्लस ॲसिड, बेरिलियम प्लस ॲसिड. तर या बेरिलियमवरती ह्या ॲसिडचा काहीच इफेक्ट होत नाही आहे. रिझन काय पहा त्याचा, बेरिलियमवरती ॲसिडचा इफेक्ट काहीच होत नाही आहे. नॉट अटॅक बाय ॲसिड्स ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ऑक्साईड फिल्म ऑन दी सरफेस. काय झालं असतं, हा जो बेरिलियमचा सरफेस आहे, सपोज दिस इज बेरिलियम, हा जो बेरिलियमचा सरफेस आहे, ह्या बेरिलियमच्या सरफेसवरती एक काय तयार झालं असते, ऑक्साईड फिल्म तयार झाली असते, एक ऑक्साईडचा लेअर तयार झाला असतो. आणि त्याच्यामुळे आतमध्ये बेरिलियम आहे पण वरती काय ऑक्साईड फिल्म आहे, त्याच्यामुळे ह्या ॲसिडचा आणि ह्या बेरिलियमचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे ॲसिडचा इफेक्ट ह्या बेरिलियमवरती काहीच होत नाही आहे. कारण का, कारण त्यांच्यामध्ये काय एक ऑक्साईड फिल्म तयार झाली असते त्याच्या सरफेसवरती. नॉट अटॅक बाय ॲसिड्स ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ऑक्साईड फिल्म ऑन दी सरफेस. सेम केस ॲल्युमिनियमच्या बाबतीत आहे. ॲल्युमिनियमवरती पण ॲसिडचा काहीच इफेक्ट होत नाही आहे, कारण ॲल्युमिनियमवरती पण काय तयार झाले असते, एक ऑक्साईड फिल्म तयार झाली असते. दोघांची प्रॉपर्टी एकसारखीच आहे, काहीच बदल नाही आहे. त्यानंतर पहा सेकंड, पहा याची प्रॉपर्टी लक्षात राहिली म्हणजे तुमची त्याची प्रॉपर्टी लक्षात राहिली. लक्षात ठेवा, त्याच प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट आहे, सेकंड आहे BeO अँड BeOH ट्वाईस. हे काय आहे, बेरिलियमचा ऑक्साईड आणि बेरिलियमचा हायड्रॉक्साईड हे कसे असतात, ॲम्फोटेरिक असतात. हे असतात ॲम्फोटेरिक. अगदी सेम ते टाईप. ॲल्युमिनियमचा ऑक्साईड म्हणजे फॉर्म्युला बघा Al2O3 आणि ॲल्युमिनियमचा हायड्रॉक्साईड म्हणजे AlOH थ्राईस. हे दोन्ही पण ॲम्फोटेरिक असतात. नीट पहा, बेरिलियमचा ऑक्साईड आणि बेरिलियमचा हायड्रॉक्साईड जसा ॲम्फोटेरिक असतो ना, सेम त्या टाईप ॲल्युमिनियमचा ऑक्साईड आणि ॲल्युमिनियमचा हायड्रॉक्साईडसुद्धा ॲम्फोटेरिक आहे. म्हणजे दोघांचे कसे आहेत, ॲम्फोटेरिक सेमच आहेत. त्यानंतर पहा नेक्स्ट थर्ड पॉईंट, बेरिलियम म्हणजे बेरिलियम हायड्रॉक्साईड. जर तुम्ही बेरिलियम हायड्रॉक्साईड घेतला आणि याची रिएक्शन जर तुम्ही NaOH सोबत केली, कशासोबत NaOH, तर काय तयार होईल बघा. इथं आपण NaOH घ्या 2, तर एक कंपाऊंड तयार होतो. नीट पहा, इथं सोडियम किती आहेत 2, तिथं लिहिले मी Na2. पुढे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हा अल्कलाइन अर्थ मेटल बेरिलियम. टोटल OH बघा 4 आहेत, हे 2 OH आणि इथले 2 OH, टोटल 4 OH झाले, OH4. कोणता कंपाऊंड तयार झाला, Na2BeOH4. किंवा हे तुम्ही असं पण लिहू शकताय, ऑर नीट बघा, ऑर सोडियमवरती चार्ज कोणता असतो रे, एक पॉझिटिव्ह चार्ज. याचा अर्थ इथं 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, 2 सोडियम आहेत. ते पॉझिटिव्ह चार्जेस बाजूला काढून टाका. काय राहिलं शिल्लक सांगा, फक्त BeOH4 शिल्लक राहिलं. मग चार्ज कोणता येईल याच्यावरती, 2 निगेटिव्ह चार्ज आहेत, कारण तुम्ही त्यातला 2 पॉझिटिव्ह काढला की येणार 2 निगेटिव्ह. आणि याला म्हणतात बेरिलिएट आयन. काय म्हणते त्याला, बेरिलिएट आयन. सेम त्या टाईप इकडे पण आयन तयार होतो. नीट बघा, तर इथं आपण घेऊया AlOH थ्राईस प्लस NaOH प्लस NaOH घेत कंपाऊंड बघा काय करतो. Na एकच सोडियम आहे, पुढे हा Al ॲल्युमिनियम OH किती सांगायचं, टोटल 4. पहा इथले 3 आणि इथला 1, 4. म्हणजे इथं आपण लिहा OH4. हा कंपाऊंड तयार होतो. यातला तुम्ही एक पॉझिटिव्ह चार्ज बाजूला काढा, Na एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज बाजूला काढला की काय राहणार, एक निगेटिव्ह चार्ज AlOH4, एक निगेटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड ॲल्युमिनेट आयन. याला काय म्हणायचं, ॲल्युमिनेट आयन. याला म्हणतात ॲल्युमिनेट आयन. याचा अर्थ काय, ही दोघांची प्रॉपर्टी एकसारखीच आहे. बघा बेरिलियम हायड्रॉक्साईड घेतला तो NH मध्ये डिझॉल्व झाला. सेम त्या टाईप ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड घेतला
NH मध्ये डिझॉल्व झाला. इथं त्यांनी आयन तयार केला बेरिलेट, त्यांनी तयार केला ॲल्युमिनेट आयन. याचा अर्थ दोघांची प्रॉपर्टी कशी आली? सेमच. किती प्रॉपर्टी एकसारख्या झाल्या? 3. चला बा नेक्स्ट आहे पहा, नेक्स्ट प्रॉपर्टी 4 नंबर BeCl2. BeCl2 जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं आहे बघा, क्लोरो ब्रिज स्ट्रक्चर किंवा ब्रिज क्लोराईड स्ट्रक्चर पण तुम्ही याला म्हणू शकताय. ब्रिज क्लोराईड स्ट्रक्चर, ब्रिज क्लोराईड स्ट्रक्चर. आता हे ब्रिज क्लोराईड स्ट्रक्चर कसं असतं बघा, मी काढतो इथं 2 BeCl2. दिस इज फर्स्ट BeCl2 and this is second BeCl2. काल आपण काढलं होतं डायमर म्हणतो आपण याला, डायमर. क्लोरो ब्रिज तयार करतो बा, हा Cl याला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करेल, हा Cl याला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करेल. याचा अर्थ Cl हा इथं ब्रिज तयार करतोय बघा, हा बेरिलियम आणि हा Cl काय तयार केला इथं, ब्रिज टाईप स्ट्रक्चर तयार होतं. सेम द टाईप AlCl3. AlCl3चं स्ट्रक्चर सुद्धा कसं आहे, ब्रिज क्लोराईड स्ट्रक्चर, ब्रिज क्लोराईड स्ट्रक्चर. पहा याचा क्लोराईड ब्रिज क्लोराईड स्ट्रक्चर तयार करतोय, याचा पण क्लोराईड तेच तयार करतोय, ब्रिज क्लोराईड स्ट्रक्चर. बघा AlCl3 आपण असं लिहितो, Al हे 2 Cl आणि हा तिसरा Cl, हा झाला एक AlCl3. पहा सेकंड AlCl3 Cl. इथं 2 AlCl3 पहा, हा Cl काय करतो, याला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो, याचा Cl याला करतो. काय तयार झालं, ब्रिज क्लोराईड स्ट्रक्चर तयार झालं. म्हणजे दोघांचं पण स्ट्रक्चर कसं आहे, सेम, ब्रिज क्लोराईड स्ट्रक्चर. पहा त्यानंतर आहे नेक्स्ट 5 नंबर BeCl2. हा नीट पहा, BeCl2 हा काय करतोय, BeCl2 हा लेविस ॲसिड म्हणून काम करतोय. BeCl2 ॲक्ट्स ॲज लेविस ॲसिड आणि आपण हा कुठे यूज करू शकतो, फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शनमध्ये. BeCl2 ॲक्ट्स ॲज लेविस ॲसिड. सेम द टाईप AlCl3 ॲक्ट्स ॲज लेविस ॲसिड. AlCl3 ॲक्ट्स ॲज लेविस ॲसिड. जसा याचा क्लोराईड लेविस ॲसिड आहे तसाच याचाही क्लोराईड लेविस ॲसिड आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लेविस ॲसिड? बरोबर, जो इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतो ना त्याला आपण लेविस ॲसिड म्हणतो, आणि जो इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो त्याला लेविस बेस म्हणतात. आता इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट का करणार हा प्रश्न आहे. का ॲक्सेप्ट करणार इलेक्ट्रॉनची पेअर? कारण बघा तुम्हीच, हा BeCl2 आहे. BeCl2 कसा करतात रे, BeCl2 बघा इथे काढतो मी, BeCl2 ऑक्टेट कंप्लीट आहे का याचं बेरिलियमचं? नाही कंप्लीट, ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स नाही आहेत, म्हणजे हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतो ना ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, आणि जो इलेक्ट्रॉनची पेअर घेऊ शकतो तो लेविस ॲसिड असतो. चला त्याच्यानंतर पहा नेक्स्ट आहे 6 नंबर. पहा बेरिलियम फॉर्म फ्लोरो कॉम्प्लेक्सेस. हा काय तयार करतो, फ्लोरो कॉम्प्लेक्सेस तयार करतोय, फ्लोरो कॉम्प्लेक्सेस. जसं की फॉर एक्झाम्पल BeF4 हा आहे बेरिलियम फ्लोरो कॉम्प्लेक्स, BeF4 सेम त्या टाईप. ॲल्युमिनियमसुद्धा काय तयार करतोय, फॉर्म फ्लोरो कॉम्प्लेक्सेस. हा सुद्धा फ्लोरो कॉम्प्लेक्सेस तयार करतो. फॉर एक्झाम्पल याचा कॉम्प्लेक्स बघा, याचा फ्लोरो कॉम्प्लेक्स आहे AlF6 याचा अर्थ दोघे पण काय करतात, फ्लोरो कॉम्प्लेक्सेस तयार करतात. BeF4 AlF6 दोघे पण सेम तयार करतात, फ्लोरो कॉम्प्लेक्स. किती झाला 6. दोघांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत पहा. चला ह्याच्यानंतरच्या आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहूया. हां 7 नंबर. समजा आपण इथं घेतला बेरिलियम कार्बाईड Be2C आणि याला तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व केलं, एक्सेस वॉटर
एक्सेस वॉटर 4H2O तर काय तयार होतो, अल्केन तयार होतो. कोणता अल्केन तयार होतो, CH4 तयार होतो प्लस आणि हा एक हायड्रॉक्साईड तयार होतो BeOH ट्वाईस. बेरिलियम कार्बाईड जर तुम्ही एक्सेस वॉटरमध्ये डिझॉल्व केला की हा हायड्रोकार्बन तयार झाला, कोणता, अल्केन, मिथेन तयार झाला. अगदी सेम त्या टाईप जर तुम्ही याचा कार्बाईड घेतला याचा कार्बाईड काय असतो, Al4C3 असतो आणि याला जर तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व केलं सेम तयार होतो, मिथेनच तयार होतो CH4 प्लस AlOH थ्राईस. सांग किती मिथेन तयार होतील, 3 कार्बन येतो, 3 कार्बन, 3 मिथेन तयार होतील. Al 4 आहेत, हे 4 तयार होतील AlOH थ्राईस. सांग वॉटर किती घ्यायचे इथं, किती घ्यायचे, 12 घ्यायचे ना, रेशन बॅलन्स होईल 12. म्हणजे काय बघा, याचा कार्बाईड मिथेन तयार करतो, याचा एक कार्बाईड मिथेन तयार करतो. दोघांची प्रॉपर्टी कशी आहे यांची, सेमच आहे. याला तुम्ही याच्या कार्बाईडला जर तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर मिथेन तयार करतो आहे, याच्याही कार्बाईडला तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व केलं की मिथेनच तयार करतो आहे. ॲसिटिलीन तयार करतो आहे का, हा नाही, येतं लक्षात, दोघांचे पण मिथेन तयार होतात. ठीक आहे, तर इथे ह्या प्रॉपर्टीज सिमिलर होत्या यांच्या. एक क्वेश्चन दिला पहा, क्वेश्चन बघा सॉल्व होतं का. बेरिलियम अँड ॲल्युमिनियम एक्झिबिट मेनी प्रॉपर्टीज विच आर सिमिलर. बघा बेरिलियम अँड ॲल्युमिनियम काय म्हणतात, एक्झिबिट मेनी प्रॉपर्टीज विच आर सिमिलर बट द टू एलिमेंट्स डिफर इन. तुम्हाला 4 ऑप्शन दिले, 4मध्ये 4 प्रॉपर्टी दिल्या आहेत, त्यातली एक प्रॉपर्टी फक्त डिफरंट आहे. एक प्रॉपर्टी फक्त डिफरंट आहे, ती प्रॉपर्टी कोणती असं तुम्हाला विचारलं थोडक्यात. फर्स्ट आहे फॉर्मिंग कोव्हॅलेंट हॅलाइड. बरोबर आहे का सांगा, हे दोन्ही पण कोव्हॅलेंट हॅलाइड तयार करतात. बरोबर आहे का, सेंटेन्स बरोबर आहे का, हे बरोबर आहे ना, दोघं पण काय तयार करतात, कोव्हॅलेंट हॅलाइड. सेकंड पॉईंट आहे बा, सेकंड पॉईंट फॉर्म कोव्हॅलेंट कंपाऊंड. इकडे पण काय तयार करतो तो, कोव्हॅलेंट कंपाऊंड. पुढे पहा बी, फॉर्मिंग पॉलिमेरिक हायड्राइड्स. बरोबर का, पॉलिमेरिक हायड्राइड तयार करतात. हायड्राइड म्हणजे काय, सेम BeH2 जसं आपण BeCl2 काढलं होतं ना, सेम त्या टाईप काय आहे, बेरिलियम हायड्राइड. पॉलिमेरिक तयार करतात, दोघांचे पण तयार करतात. पुढं एक्झिबिटिंग मॅक्झिमम कोव्हॅलन्सी इन कंपाऊंड. एक्झिबिटिंग मॅक्झिमम कोव्हॅलन्सी इन कंपाऊंड. बरोबर आहे का हे, आणि एक्झिबिटिंग ॲम्फोटेरिक नेचर इन देअर ऑक्साईड. शेवटचं बरोबर आहे. आता पहा सी जे स्टेटमेंट आहे ना, सी ते चुकीचं आहे, पहा रॉंग आहे. ते का रॉंग आहे बघा, नीट लक्ष बघा. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर सांगा किती आहे, 4. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर सांग किती आहे, 13. याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फर्मेशन काय, 1s2 2s2. याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फर्मेशन आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p1. असंच आहे ना बा. इथं मला सांग, इथं शेल कोणती आली सांगा, थर्ड शेल आली. ॲल्युमिनियममध्ये शेल किती आहे, तिसरी आहे. याचा अर्थ याच्यामध्ये 3 ऑर्बिटल्स आहेत, कोणकोणते, S P आणि D. तिसरी शेल म्हणजे 3 ऑर्बिटल, दुसरी शेल म्हणजे 2 ऑर्बिटल S आणि P. याचा अर्थ बेरिलियमची कोव्हॅलन्सी ही मॅक्झिमम 4 असू शकते, पण याची 4पेक्षा जास्त असू शकते. कोव्हॅलन्सी म्हणजेच काय, पाठीमागे आपण सांगितलं बघा, कोऑर्डिनेशन नंबर. बेरिलियमचा वाढून कितपर्यंत वाढणार आहे, 4पर्यंतच, कारण D ऑर्बिटलच नाही त्याच्यामध्ये. याचा 4पेक्षा जास्त होऊ शकतो ॲल्युमिनियमचा, कारण ॲल्युमिनियममध्ये D ऑर्बिटल आहे, S P आणि D. ठीक आहे, तर इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला. नेक्स्ट लेक्चरला आपण न्यू पॉईंट बघूया.